ईव्हीएम मशीनला विशिष्ट प्रकारची चिप बसवून उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या बहाण्याने 2.5 कोटी रुपयांची मागणी करून फसवणूक करणाऱ्या मारुती नाथा ढाकणे वय 42 राहणार काटेवाडी पोस्ट खरवंडी कासार तालुका पाथर्डी याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पकडण्यात आले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबासाहेब दानवे यांनी या संदर्भात तक्रार केली होती। मूळचा नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला ढाकणे हा लष्करात हवालदार पदावर कार्यरत असून तो उधमपूर जम्मू येथे नियुक्तीस आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमून ते पथक अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांच्यासोबत रवाना केले। दुपारी 4च्या सुमारास सदर इसम मारुती ढाकणे याने राजेंद्र दानवे यांना छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोर बोलवले। या ठिकाणी राजेंद्र दानवे साध्या गणवेशातील पोलीस पथक आणि पंच असे सापळा लावून थांबलेले असताना मारुती ढाकणे हा त्या ठिकाणी आला आणि त्याने राजेंद्र दानवे यांना मोबाईलवर संभाषणात ठरल्याप्रमाणे 2.5 कोटी रुपयांपैकी तडजोडी अंती 1.5 कोटी रुपयांची मागणी करून टोकन रक्कम म्हणून 1 लाख रुपयांची मागणी केली। त्याप्रमाणे राजेंद्र दानवे यांच्याकडून त्याने 1 लाख रुपये स्वीकारताना पंचांसमक्ष सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील पोलीस पथकाने रंगेहात पकडले। ढाकण्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।